आगंतुक. आगंतुक म्हणजे अचानक भयानक आलेला, आणि आमंत्रित म्हणजे बोलवून घेतलेला, म्हणजे ही योग्य आहे. बरोबर का नाही? योग्य आहे. खाली आलो. कृपण. कृपण म्हणजे कोण? कृपण म्हणजे कोण? कृपणच्या विरुद्धार्थी उदार असतं. उदार. बरोबर ना? हे बरोबर आहे का नक्की? मला माहित नाही. कृपण म्हणजे कोण? अंक. बरोबर. चिकू है ना? चिंदी चोर. हे बरोबर आहे का नक्की सांगा बरं का? नक्की सांगा, मी म्हणतोय ते बरोबर आहे का? कदाचित मी चुकू शकतो, माणूस आहे, माझं बी चुकू शकतं, शक्यतो नाही चुकायचं. पण अनुज, अग्रज, अग्रज, अनुज नंतर जन्मलं, अग्रज ज म्हणजे जन्मला, आधी जन्मलं. भाऊ भाऊ आहेत दोघं. बरोबर, म्हणजे हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. बिनसे. शुद्ध कुठं नाही. शुद्ध पक्ष, वद्य पक्ष, कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष डोक्यातच ठेवायचं तुम्ही इथनं पुढे. शुद्ध म्हणजे शुक्ल असतो. शुद्ध म्हणजे शुक्ल असतो, म्हणजेच शीत पक्ष असतो. शुद्ध शुक्ल शीत एकच. कृष्ण म्हणजे वद्य असतो, काळा काळा. कृष्ण म्हणजेच वद्य असतो, म्हणजेच बहुल असतो. बहुल पक्ष. कृष्ण पक्ष, वद्य पक्ष आणि एकमेकाच्या विरुद्धार्थी असतात हे. म्हणजे शुद्ध पक्ष विरुद्ध वद्य पक्ष ही जोडी बरोबर आहे. म्हणजे अयोग्य कोण आहे? बी आणि सी अयोग्य आहे. ठीक आहे, बी आणि सी अयोग्य आहे. आज आपण प्रयत्न केला, 11 प्रश्नापासून पोहोचलो. जवळजवळ आता 50 मिनिटं होत आले ते. ठीक आहे, आज इथंच पार्ट 2 उद्या घेऊन टाकू. ठीक आहे. पुन्हा एकदा सगळ्यांसाठी नम्रतेची विनंती.